बीडमध्ये खातेदारांची पुन्हा फसवणूक, अध्यक्ष मॅनेजरसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही न्यूज। बीडमध्ये बँकांनी खातेदारांना फसवले हे नवीन नाही। अलीकडेच बीडमधील ज्ञानराधा बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे हजारो खातेदारांचे पैसे अडकले। बीड मल्टी स्टेटने हजारो खातेदारांची जिल्ह्यातील अनेक पतसंस्था फसवणूक करत लाखो रुपयांचा अपहार केला आहे। या प्रकरणात अनेकांचे मोठे नुकसान झाले। असेच एक प्रकरण पुन्हा एकदा उघडकीस आले। कुर्ला येथील लक्ष्मी माता अर्बन क्रेडिट सोसायटीतही खातेदारांची फसवणूक झाली। 2 खातेदारांना 55,30,000 रुपयांना फसवले असून या प्रकरणी क्रेडिट सोसायटीचा अध्यक्ष मॅनेजरसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। बीड तालुक्यातील कुर्ला येथे लक्ष्मी माता अर्बन क्रेडिट निधी लिमिटेड शाखा आहे। शाखेमध्ये अनेकांनी आपल्या ठेवी ठेवलेल्या होत्या। यातीलच एक ठेवीदार म्हणजे गणेश सुदाम घोडके यांच्यासह अन्य एका व्यक्तीचे 55,30,000 रुपये या बँकेत होते। बँकेला गेल्या काही दिवसांपासून कुलूप लागल्याचे घोडके यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली। त्यांची व त्यांच्या सहकार्याची 55 लाख रुपयांची फसवणूक झाली। या प्रकरणी घोडके यांच्या फिर्यादीवरून क्रेडिट सोसायटीचा करण्याची अध्यक्ष परमेश्वर राठोड, संचालक अच्युत नेमू राठोड, नागोराव तिडके, मॅनेजर अनीस युनुस पठाण, कॅशियर विलास कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान अध्यक्ष परमेश्वर राठोड याच्यावर अगोदर फसवणुकीचे अन्यही काही गुन्हे असल्याचे सांगण्यात येत आहे। त्या गुन्ह्यांमध्ये त्याला पोलिसांनी यापूर्वीच वेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक केलेली असून आता नव्याने उभा राहिलेल्या बँका कुठपर्यंत खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करणार आणि बीडमधील जनताही या खोट्या विश्वासाला कुठपर्यंत बळी पडणार हे सांगणे कठीण आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशाही न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।